कधी कधी आवडीच्या गोष्टीसाठी थोडासा ओरडा खाल्ला तर चालतं बरं का. तर इथे आम्ही सकाळ सकाळ निघालो होतो पुण्यामध्ये. आता पुण्यामध्ये जाताना आमचं एवढं छान असं लक होतं ना, तर सगळे रस्ते आम्हाला मोकळेच भेटले होते. त्यासोबतच सिग्नल पण सगळे ग्रीन लागले होते. त्यामुळे रस्ता जरा जास्तच लवकर आटोपला होता आणि आम्ही पोहोचलो होतो मिसळ खायला. आता इथे मिसळ फेस्टिवल होतं. म्हटलं चला आता वेगवेगळ्या ठिकाणच्या मिसळ आहेत तर जाऊन ट्राय पण करूयात. मग गेल्या गेल्या छान असं थंडगार ताक घेतलं, त्यासोबतच मिसळ पण घेतली आणि इथे हुरडा पण घेतला होता. पण हुरड्यापेक्षा त्यामध्ये शेवच जास्त होती, पण मला मिसळपेक्षा हुरडाच आवडला. मग हुरडा वगैरे खाऊन झाल्यावरती एका ठिकाणी काला खट्टा दिसला. आता म्हटलं काला खट्टा दिसतोय म्हटल्यावरती न खाऊन कसं जमेल बरं. आवडीची गोष्ट तर खाल्लीच पाहिजे ना. आणि इथे नवरोबाचा ओरडा पण खात होते की सर्दी आहे तरी आईस्क्रीम खाते म्हणून. आणि मग जाता जाता शिवांकला आम्हाला सँडल बघायचा होता. मग शिवांगसाठी सँडल वगैरे घेतला. आता निघालो घरी. आता घरी गेल्यावरती तर काही मला बसून जमणार नव्हतं, कारण मला जायचं होतं डीमार्टला. आता घरातलं बऱ्यापैकी किराणा वगैरे संपला होता. पण डीमार्टमध्ये गेल्यावरती असं वाटलं की यार कधी डीमार्टच्या बाहेर पडते, कारण एवढी सारी गर्दी होती ना. मग जे काही शॉपिंग करायची होती ती मी डीमार्टमध्ये केली. पण एवढं सारं सामान झालं होतं की मला एकटीला गाडीवरती काही जमणार नव्हतं, म्हणून मी शिवांक आणि शिवांगच्या बाबांना हेल्पला बोलवलं होतं. मग दोन्ही गाडीवरती थोडं थोडं सामान ठेवलं आणि मग आम्ही निघालो घरी. मग घरी आल्यावरती संध्याकाळच्या जेवणामध्ये छान अशी काकडी आणि बीटरूटची कोशिंबीर, त्यासोबतच पनीरची भाजी पण केली होती. तर असं काही होतं आजचं जेवणचा. तर मग आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.